नमस्कार मित्रांनो, आपल्याच नलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आलो आहोत एका एकर डाळिंबाच्या प्लॉटमध्ये। तुम्ही पाहू शकता की इथे डाळिंबाची लहान रोपे आहेत आणि सध्या या रोपांची छाटणी सुरू आहे। अनेकांना प्रश्न पडतो की एवढी लहान रोपे असताना फांद्या का कापतात? आज आपण त्याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, डाळिंबाची लागवड केल्यानंतर सुरुवातीचे काही महिने खूप महत्त्वाचे असतात। याच काळात झाडाचा पाया मजबूत होतो। जर या काळात झाडाला योग्य आकार दिला नाही तर पुढे वाढ नीट होत नाही। म्हणून सुरुवातीपासून रोपावर लक्ष देणे गरजेचे असते। आता तुम्ही पाहत असाल की काही रोपांना खाली बाजूने जास्त फुटवे आलेले आहेत। हे फुटवे जर तसेच ठेवले तर झाडाची ताकद वेगवेगळ्या फांद्यांमध्ये विभागली जाते। त्यामुळे मुख्य खोड मजबूत बनायला वेळ लागतो। म्हणून शेतकरी गरज नसलेल्या फांद्या काढून टाकतात। छाटणी केल्यानंतर झाडाची वाढ एका दिशेने होते। झाड मजबूत बनतं आणि पुढे फळ येण्याच्या काळात फायदा होतो। योग्य वाढ झालेली झाडे निरोगी राहतात। डाळिंबाच्या शेतीत फक्त पाणी देऊन काम होत नाही। प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं। वेळेवर खत, वेळेवर पाणी आणि वेळेवर छाटणी महत्त्वाची असते। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की संपूर्ण प्लॉटमध्ये रोपे व्यवस्थित लावलेली आहेत। शेतकरी सुरुवातीपासून मेहनत घेत आहे। आज दिसायला ही छोटी रोपे आहेत, पण काही महिन्यांनी हाच प्लॉट हिरवागार दिसू शकतो। अनेक शेतकरी सुरुवातीच्या काळात ही चूक करतात की रोपाला आलेल्या सर्व फांद्या ठेवतात। पण योग्य व्यवस्थापन केल्यास झाडाची वाढ सुधारू शकते। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डाळिंबाच्या रोपांची छाटणी प्रत्यक्ष दाखवत आहोत। जर तुम्ही ही डाळिंबाची लागवड करत असाल तर अशी कामं योग्य वेळी करणं उपयोगी ठरू शकतं। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतीविषयक अशाच व्हिडिओसाठी जोडलेले राहा।